हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे मंडे, आज आहे माझा फास्ट. सो सगळं उपवासाचं खायला लागणार मला आज. आणि आज पण हेक्टिक डे, सेम रिहर्सल्स, कोरिओग्राफी वगैरे. तर बघूयात. आणि आता मी रेडी होऊन निघणार आहे रिहर्सलला, पण त्याआधी ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि लेट्स गो. चिप्स आणि ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊयात. कोको हाय. पोचलो पण आता स्टुडिओवर. करूयात रिहर्सल्स. रिहर्सल झाली, आता निघतो आम्ही कोरिओग्राफीला. मला ऑलरेडी दमल्यासारखं वाटतं, म्हणजे वैतागच झालं जायचं मला, इतकं झालं. जावं लागणार. हसतोय हा माता मला एक माणूस. पोचलोय आपण ब्राईडच्या घरी. कोणीच आलं नाही. आज दिवस उजाडलाय कुठे? पश्चिम पूर्वेला. आज आम्हाला म्हणलं की जा, आमच्याकडे लोकच नाही आहेत, तुम्ही नका करू, आम्ही आमची प्रॅक्टिस. बापरे, माझा मूड अचानक ऑन झाला. म्हणजे देवाने माझं ऐकलं. म्हणजे मी जे सोमवारचे उपवास करते, आज माझा उपवास. बापरे, आजचा उपवास. आणि माझं ऐकतो देव. लगेच चालले उपवास सोडायला. आता मी उपवास सोडणार आहे, कारण की रात्री उशिरापर्यंत लेट नाईट चालणार आहे, म्हणून दुपारी सोडते. नाही तर मी सोडत नाही कधी. आता आम्ही चाललोय जेवायला कुठेतरी. बघूया काहीतरी मिळतंय कुठे चव जेवायला. चलो. अरे आता आम्ही पंचमीला करत काहीतरी छान ऑर्डर कर काहीतरी ऑर्डर छान. सो मी ऑर्डर दिली आहे. मसाला पापड, पनीर, रोटी, जिरा राईस सगळं खाणार आहे. जगातलं सगळं जेवण खाणार आहे. मला म्हणते ही पोरगी खाऊ देत नाही, पण ब्लॉग मध्ये टाकायला लागणार ना मला सगळं. तुझं बरोबर आहे. पनीर आणि रोटी झालं जेवण वगैरे. आता निघालोय मस्त. तरी पण आमच्याकडे अजून 1 तास आहे. तर आम्ही विचार करतोय की आता काय करायचं, पण आपण निघूयात पिंपरीला. खूप विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही चाललोय विकी दादाकडे, कारण त्याचं घर जवळ आहे आम्हाला इकडनं. त्याचं पण लांब आहे, माझं पण लांब आहे, पण मध्ये विकी दादाचं घर. जाऊ त्याच्या घरी, ओव्हरनाईट घेऊन बसतो. एकदम अशी तरतरी आणू आणि मग जाऊ बॉम्बेला डायरेक्ट. ठीक आहे, जाऊया दादाकडे. परवा पण भेटता येईल आपल्याला. भाभीने केली कॉफी. परवा झोपलाय. दादा पण पितोय कॉफी. परवा आता झोपतून उठलाय. परवा हाय बोल फ्रेंड्सला. हाय बोल फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स बोल. मी झोपेतून उठलो. दादाच्या घरून निघालो आता आणि जाऊयात कोरिओग्राफीला. झोपणार होतो, पण आमच्या गप्पा झाल्या इतक्या. म्हणजे पंकज तर बाहेर गेला होता, पण तो पण झोपला नाही आणि मी पण झोपले नाही. ठीक आहे, आता दोघांचं डोकं दुखायला लागलंय. खुश झालो होतो की लवकर फ्री झालोय, पण आता वाट लागली. जाऊ द्या, निघूयात पिंपरीला. पण आता ग्रोमच्या घरी का असतोय, दात काढतोय. आज यांचा सोलो करायचा आहे. स्पीकर नुसता दात काढतोय आज दिवसभर. But he's your best friend, yeah. But she's your best friend, yeah. दिवसभर दात काढतो. निघाला आम्ही घरी आमची कोरिओग्राफी. काय झालं, आम्ही शूट करत होतो आणि मी बोलत आता निघालोय, आता पोचला तर कोरिओग्राफी. तर म्युझिक मुळे काय नाही.
Thank you. पंकज थांब ना. ये ना मम्मी. अगं तू तसं केलं की तू. तर मी सारखं असं व्लॉग बनवत होते की आता आम्ही निघालोय, आता आम्ही पोचलोय, आता आम्ही हे करतोय ते. तर ते ग्रुपने विचारलं तुम्हाला अपडेट द्यावे लागतात का असे. मी म्हणलं नाही, मी ब्लॉग बनवते त्यासाठी, म्हणून हसतोय हा. पोचले मी आता घरी आणि आराम करणार आहे. आता डायरेक्ट झोपून जाणार आहे, जेवण पण नाही करणार आहे. एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.